नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पॉलिटीच्या लेक्चर सिरीज मध्ये संविधानाची निर्मिती हा टॉपिक सुरू केला होता. त्यातील महत्त्वपूर्ण समित्या आपण बघितल्या होत्या. आता इम्पॉर्टंट पुढील पार्ट बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अधिवेशन. संविधान सभेचं काम हे वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये पूर्ण झालं. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मी आपल्याला सोप्या भाषेमध्ये कसं पद्धतीने समजावून सांगू शकतो याचा प्रयत्न करताय. आणि मला असं वाटतं तुम्ही जर लक्ष दिलं तर हे कन्सेप्ट तुम्ही कधी विसरणार नाही. आपल्याला बरेच दिवस होतात अभ्यास करून, पण तरीही काही गोष्टी आपल्या दिमागात किंवा ध्यानात लक्षात येत नाही. तर त्या म्हणजे ती कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो, एकूण 11 अधिवेशनामध्ये संविधान सभेने आपलं काम केलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 1947 चा कायदा ज्या वेळेला आला, 1947 च्या माउंटबॅटन प्लॅन नुसार, त्या कायद्यानुसार भारतीय संविधान बनवणारी जी सभा होती ते संविधान सभा कायदे मंडळाचं काम करत होती. ज्या वेळेला संविधान सभा काम करत असेल त्यावेळेला कायदे मंडळ काम करत नसेल, आणि ज्या वेळेला कायदे मंडळ काम करत असेल त्यावेळेला संविधान सभा काम करत नव्हती. आता संविधान सभेने पूर्ण 9 डिसेंबर पासून ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात तर काम केलं नाही. तर पर्टिक्युलर असा काही वेळ होता, त्या वेळेमध्ये त्यांनी सभा घेतल्या. त्या सभांना अधिवेशन म्हटल्या गेली आणि त्याच्यामध्ये केवळ संविधानाचं काम केलं गेलं. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर केवळ संविधान बनवणे इतकं काम नव्हतं. कारण अनेक समस्या होत्या, अनेक प्रश्न होते आपल्या देशासमोर उपस्थित, त्या प्रत्येकाला सोडवणं गरजेचं होतं. यासाठी संविधान सभा, कायदे मंडळ हे दोन्ही सोबतच काम केले जात होते. कधी हे काम होत असे, कधी ते काम होत असे. आणि ज्या वेळेला संविधान सभा काम करत असे त्यावेळेला फक्त संविधान निर्मितीची कामे वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ज्या आपण समित्या बघितल्या त्या समितीच्या माध्यमातून तिथे काम केलं जात असेल, डिस्कशन केलं जात असेल, त्याच्यावर चर्चा होत असेल, त्यानंतर ड्राफ्टिंग होत असेल, या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आता हे जे संविधानाचं काम होतं 26 नोव्हेंबर, आता तुम्हाला जर वाटत असेल की 9 डिसेंबर 1946 पासून संविधान निर्मितीला सुरुवात झाली, संविधान लिहायला, तर ते 26 नोव्हेंबर 1949 ला थांबलं, तर असं नाही मित्र. ते 11 अधिवेशनामध्ये त्याच्या डेट मी आता तुम्हाला सांगणारच आहे. तर त्या काळातच ते काम झालंय हे आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नंतर मग तुम्हाला पुढच्या गोष्टी क्लिअर होत जातील. आता अधिवेशन बघा. संविधान सभेने एकूण 11 अधिवेशनात संविधान निर्मितीचे कार्य पूर्ण केले. संविधान सभेने एकूण 11 अधिवेशनात संविधान निर्मितीचे कार्य पूर्ण केले. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949. बघा, 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, कुठं 17 दिवसात, या वादात पुढे 18 दिवस की 17 दिवस ते तुम्ही ध्यानात ठेवा. आणि जसं तुम्हाला ऑप्शन येईल त्या पद्धतीने उत्तर द्या. 18 आणि 17 दिवस दोन्ही असं ऑप्शन तुम्हाला येणार नाही. त्यामुळे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, किंवा 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, अशा पद्धतीने तुम्ही ध्यान ठेवा. इतक्या दिवस संविधान सभेने कार्य केले. हे कार्य 114 दिवस झाले. मसुद्यावर काम केवळ 114 दिवस झालं. बघा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं संविधान सभेमध्ये काम झालं. त्यातील केवळ मसुद्यावर म्हणजे जे ड्राफ्ट आहे, जे आपलं संविधान आज तयार झालं, त्याच्यावर केवळ 114 दिवसच काम झालं. किती दिवस? 114 दिवस. 114 दिवसच या ठिकाणी काम झालं त्यावर विचार विनिमय करण्याचं. आता आपण वेगवेगळे जे अधिवेशन आहेत ते बघू. आता पहिलं अधिवेशन कधी झालं? पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 या काळात झालं. या अधिवेशनाला विशेष असं महत्व आहे. 9 डिसेंबर 1946 ला जी सभा भरली त्याच्यामध्ये मी आधीच सांगितल्याप्रमाणे
फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचं अध्यक्ष बनवण्यात आलं. कारण ते फ्रान्सची पद्धतच अशी आहे की सर्वात वयस्कर व्यक्तीला अध्यक्ष बनवलं जाते, म्हणजे काही काळासाठी पुढचा अध्यक्ष निवडेपर्यंत. त्यानंतर त्याच दिवशी हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्ष बनवलं गेलं. त्यानंतर 11 डिसेंबरच्या बैठकीत स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष म्हणून एस.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनाला एकूण 211 सदस्य हजर होते. त्यात 7 महिला होत्या. किती महिला होत्या? 7 महिला होत्या. आता पुढे हे डेट दिलेले आहेत, म्हणजे यामध्ये जास्ती काही इम्पॉर्टंट घडलं नाही की जे आपल्याला पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून आणि त्यातही पॉलिटी म्हणजे कंबाईनच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाईल असं काही विशेष नव्हतं, म्हणून केवळ मी डेट्स घेतलेल्या आहेत. 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947 दुसरं अधिवेशन झालं. या दुसऱ्या अधिवेशनातलं वैशिष्ट्य काय, तर जो उद्दिष्टाचा ठराव नेहरूंनी मांडला होता, जवाहरलाल नेहरूंनी, त्याला 22 जानेवारी 1947 ला संमती मिळाली, मंजुरी मिळाली. तिसरं अधिवेशन 3 एप्रिल 1947 ते 28 एप्रिल 1947 या काळात झालं. चौथं अधिवेशन 14 जुलै ते 31 जुलै 1947 च्या काळात झालं. यामध्ये राष्ट्रध्वजाला स्वीकृती दिली गेली. आणि हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की राष्ट्रध्वजाला कधी संमती देण्यात आली, तर राष्ट्रध्वजाला संमती 22 जुलैला देण्यात आली. हा इथं फॅक्ट आहे, हा महत्वपूर्ण फॅक्ट आहे की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारते. हे तुम्ही ध्यानातच ठेवलं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की जे तुम्ही पाठांतरच केल्या पाहिजे. तर ती गोष्ट म्हणजे काय, 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वजाला संमती देण्यात आली. 5वं अधिवेशन 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947 या काळात भरला. मित्रो, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्टला भारताची फाळणी झाली. तर भारत स्वतंत्र झाला हे कधी झालं, जर असा प्रश्न आला की कोणत्या अधिवेशनादरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर त्यावेळेला 5वं अधिवेशन सुरू होता. 5व्या अधिवेशनादरम्यान भारत स्वतंत्र झाला. हे अधिवेशन 14 ऑगस्टला भरवलं गेलं. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री हे अधिवेशन भरलं. या काळातच भारत स्वतंत्र झाला. याचं पुढचं महत्व म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी आपली जी मसुदा समिती आहे, ज्याला ड्राफ्टिंग समिती म्हणतो, त्याची स्थापना झाली. आणि ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली ती 30 ऑगस्ट 1947 ला. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की 2 गोष्टीतली फरक पहिले जाणून घ्या. 29 ऑगस्टला मसुदा समिती स्थापन झाली, तर 30 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. आता 6वं अधिवेशन कधी झालं, तर 6वं अधिवेशन झालं 27 जानेवारी 1948 ला. 7वं अधिवेशन 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1947. यातील महत्वाचं काय, 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949 या काळातील वैशिष्ट्य काय, तर मसुद्याचं पहिलं वाचन या काळामध्ये झालं. मसुदा ज्या वेळेला मांडला गेला त्यावेळेला पहिलं वाचन, सर्वसाधारण वाचन ज्याला म्हणतो, ते 7व्या अधिवेशनात झालं. 8वं अधिवेशन 16 मे ते 16 जून 1949 या काळात झालं. 9वं अधिवेशन 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949 या काळात झालं. आणि 10वं अधिवेशन 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949 झालं. मित्र, मी जसं आपल्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 ला पहिलं वाचन झालं. त्यानंतर काही दिवसामध्ये दुसरं वाचन चालू झालं 7व्या अधिवेशनामध्ये. आणि त्यानंतर ते 7व्या अधिवेशनामध्ये सुरुवात झालेलं वाचन दुसरं, ज्यामध्ये संविधान मसुदा सर्वांसाठी खुला करण्यात आला, ज्यावर सुधारणा आल्या, ज्यावर म्हणजे आर्टिकल वाईज, कलम वाईज चर्चा करण्यात आली. तो अतिशय महत्वपूर्ण दुसरं वाचन होतं. ते 7व्या अधिवेशनापासून सुरू झालं, तर 10व्या अधिवेशनाला 17 ऑक्टोबर 1949 ला ते समाप्त झालं. हे इथं महत्वाचं आहे. मी पुढे तुम्हाला त्याबद्दल अजून एक्सप्लेन करणारच आहे. आणि 11वं जे अधिवेशन होतं ते 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 झालं. मित्र, इथं एक पॉइंट मी अजून ऍड करू इच्छितो की आपल्या संविधानात असं म्हणतात की संविधान निर्मितीसाठी 11 अधिवेशन झाले. आपण ऑफिशियली हेच गोष्ट मानतो की 11 अधिवेशन झाले. पण 14 नोव्हेंबर
ते 26 नोव्हेंबर 1949. आपल्याला माहित आहे की 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकारण्यात आलं. त्याचा जो मसुदा होता तो अंतिम मसुदा स्वीकृत करण्यात आला. मग त्यानंतर 11वं अधिवेशन संपलं. 11वं अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी संविधान सभेचं काम थांबलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला संविधान आपण लागू केलं. पण त्याच्या अगोदर आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला 299 सदस्य संविधान सभेमध्ये होते, त्यापैकी केवळ 284 लोकांनी संविधान ज्या वेळेला लागू झालं त्यावेळी 26 नोव्हेंबरला त्या दिवशी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या. उर्वरित लोकांनी 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. म्हणजे 24 जानेवारी 1950ला परत एक बैठक झाली होती. तर काही तज्ञांच्या मते संविधानाच्या एकूण 12 बैठका झाल्या, 12 अधिवेशनं झाली. पण लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो किंवा इतर आपला जो काही सोर्स आहे त्यामध्ये केवळ 11 अधिवेशनाचा उल्लेख आहे. तर आपण उत्तर म्हणून सुद्धा 11च लिहिलं पाहिजे. तर हा जो थोडा काही फरक होता जो मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावा ते मी सांगितलं. कारण आपण ते वाचलो पण कधी आपण त्यावर जास्त विचार नाही केला की 24 जानेवारीला स्वाक्षऱ्या केल्या. जर मग ते काम थांबलं असेल 26 नोव्हेंबर 1949ला तर मग 24 जानेवारीला कशी काय संविधान सभेची बैठक झाली? मित्रो, आता त्या गोष्टीला पुढे सोडून आपण पुढे निघू आणि इथं आहे मसुद्याला मंजुरी. आता जो आपला ड्राफ्ट होता, जो आपल्या ड्राफ्टची निर्मिती करण्यात आली त्याला मंजुरी कशी भेटली? जसं मी आपल्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर आंबेडकरांनी अंतिम मसुदा संविधान सभेपूर्वी मांडला. त्याचं वाचन झालं आणि हे वाचन कधी झालं तर 7व्या अधिवेशनात झालं. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1949 हे 5 दिवस या मसुद्यावर सर्वसाधारण चर्चा चालली. 15 नोव्हेंबर 1948 ते 19 ऑक्टोबर 1949 म्हणजे जवळजवळ 7व्या पासून ते 10व्यापर्यंत 7वे अधिवेशन, 8वे अधिवेशन, 9वे अधिवेशन आणि 10वे अधिवेशन अशी एकूण 4 अधिवेशनामध्ये दुसरं वाचन झालं. कारण या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं बघा, मी त्या अगोदरच्या पेजवर परत घेऊन जातो तुम्हाला. इथं बघा की 4 नोव्हेंबर 48 ते 8 जानेवारी 1949 तर 15 नोव्हेंबरला दुसरं वाचन सुरू झालं. म्हणजे 7व्या अधिवेशनाचं दुसरं वाचन सुरू झालं आणि ते 17 ऑक्टोबर 1949ला थांबलं. म्हणजे दुसरं वाचन सर्वाधिक काळ ह्या 4 अधिवेशनामध्ये आपलं त्या पद्धतीचं संविधानाचं दुसरं वाचन झालं. आता आपण हे बघितलं की दुसरं वाचन कधी झालं 15 नोव्हेंबर 1948 ते 19 ऑक्टोबर 1949 जवळजवळ असं म्हणू शकतो 11 महिने. पण 11 महिने हे वाचन झालं का? दुसरं काम काहीच केलं नाही. जशा त्या डेट्स दिलेल्या होत्या, जशा त्या दिनांक दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने हे काम झालं. ज्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी पूर्ण ते 11 महिन्यात कामं झाली, कायदा मंडळाची कामं झाली, संविधान सभेची कामं झाली. याच्यामध्ये या 11 महिन्यामध्ये केवळ 4 ते 5 महिने असं काम चाललं की जे संविधान सभेचं मसुद्यावर काम झालं. आपण 15 नोव्हेंबर 1948 ते 19 ऑक्टोबर 1949 पर्यंत संविधानाचं दुसरं वाचन झालं हे वाचलं. त्यानंतर 7,653 सुधारणा सुचवल्या गेल्या. मसुदा हा जनतेसाठी खुला केला होता. त्यामध्ये 7,653 सुधारणा सुचवल्या गेल्या आणि त्यातील 2473 सुधारणांवर चर्चा करण्यात आली. 7,653 सुधारणा आल्या होत्या, त्यातील 2473 सुधारणांवर चर्चा झाली. मित्रो, या ठिकाणी एक परत फॅक्ट सांगतो की सर्वात जास्त सुधारणा हे आपले महाराष्ट्रातले पंजाबराव देशमुख यांनी संविधान सभेमध्ये सर्वात जास्त सुधारणा किंवा बदल सुचवले होते. पण त्यातील मान्य कमी झाले किंवा जवळजवळ झाले नाही. पण सर्वात जास्त सुधारणा सुचवणारे व्यक्ती हे जे काही 2-3 लोक होते त्यातील एक पंजाबराव देशमुख सुद्धा होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949ला मसुद्याचं तिसरं वाचन झालं. मसुद्याचं तिसरं वाचन कधी झालं? 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 जे आपलं 11वं शेवटचं अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये या तिसऱ्या वाचनानंतर लगेच मसुदा स्वीकारण्यात आला. याच दिवशी 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. संविधान जे पारित झालं त्यामध्ये सरनामा होता, 395 कलम होते, 8 परिशिष्ट होते
आणि हे 395 कलम 22 भागामध्ये समाविष्ट होते. मित्रो, या ठिकाणी आपण बघू, आपण सरनामा म्हणतो. सरनामा म्हणजे 13 डिसेंबर या दिवशी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला, जो 22 जानेवारी 1947 ला पारित झाला, मंजूर झाला. त्यानुसार आपला सरनामा किंवा उद्देशिका तयार करण्यात आली. संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत. हे 22 भाग म्हणजे पहिला भाग संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र, दुसरा भाग नागरिकता, तिसरा भाग मूलभूत हक्क, चौथा संघ राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर 4A ऍक्ट झाला, ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो, 5 संसद म्हणजे केंद्र सरकार, असा तो भाग आहे. असे भाग आहेत. यामध्ये भागामध्ये काय असते, तर आपलं जे कलमे आहेत, वेगवेगळी कलम आहेत, ते एक पर्टिक्युलर टॉपिक असते, त्या टॉपिकला धरून, म्हणजे मूलभूत हक्क हा जो तिसरा भाग आहे, या भागामध्ये केवळ मूलभूत हक्कासंबंधी चर्चा आहे, तर त्या भागामध्ये तशी माहिती दिली असते. आणि 8वं परिशिष्ट म्हणजे जे संविधानामध्ये समाविष्ट नाही, ज्याला वेगळ्या पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो, ज्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करायचे असते, तशा काही गोष्टी 8व्या परिशिष्टात असतात. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आपल्या संविधानाचा पहिला भाग आहे राज्य धोरणाची, संविधानाचा पहिला भाग आहे आपला कलम 1 ते 4 पर्यंत, ज्यामध्ये समाविष्ट काय आहे, तर त्यामध्ये संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र हा भाग आहे पहिला. तर संविधानाची पहिली अनुसूची किंवा परिशिष्ट यामध्ये काय, संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. पहिल्या कलमामध्ये आपल्याला दिलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत. मग भारतामध्ये कोणते राज्य असतील, तर त्या कलमामध्ये तसं दिलेलं आहे पहिल्या कलमामध्ये की अनुसूची 1 मध्ये दिलेले जे काही राज्य असतील ते भारताचे संघराज्य आहे. जे काही राज्य, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, आणि पुढे जे आपण विजिट करू असे जे प्रदेश असतील ते भारतीय संविधानातील पहिल्या कलमामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे पहिल्या कलमाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्या पहिल्या कलमातच समाविष्ट आहे की अनुच्छेद 1 मध्ये जे काही राज्य दिलेले असतील ते भारतीय संविधानाचा, भारतीय परिक्षेत्राचा, भारतीय टेरिटोरीचा भाग आहे. बघा मित्र, मी आपल्याला एक सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. किती कठीण किंवा समजलं नाही हे मला माहिती नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. पुढे 24 जानेवारीला घटनेवर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. म्हणजे जसं मी म्हटलं की काही तज्ञ म्हणतात की 24 जानेवारी 1950 ला जे काही सेशन भरलं, जे काही अधिवेशन भरलं ते शेवटचं अधिवेशन होतं 12वं. पण आपण काय म्हणतो की 11 अधिवेशन झाले. 21 जानेवारी 1948 ला मसुदा सादर केला होता व लोकमतासाठी खुला केला होता. 21 जानेवारी 1948 ला संविधानाचा मसुदा हा सादर केला आणि लोकमतासाठी तो जनतेसमोर ठेवण्यात आला होता. आता काही महत्वपूर्ण फॅक्ट्स आहेत, ते महत्वपूर्ण फॅक्ट्स आपण बघू. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 18 दिवस किंवा 17 दिवस, जो काही तुम्हाला ऑप्शन मध्ये येईल ते तुम्ही उत्तर करा. कारण 18 दिवस आणि 17 दिवस इतक्या क्लोज विचारणं कठीण आहे, कारण दोघांवरही वाद होऊ शकते. तर आयोग अशा गोष्टी टाळतेच की ज्याच्यावर वाद होऊ शकते. यामध्ये आपण 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. यात 11 अधिवेशन किंवा सत्र पार पडले. मसुद्यावर एकूण 114 दिवस विचार विनिमय झाला आणि त्याचं 3 वाचन झाले. ते 3 वाचन मी आपल्याला डेट सांगितल्या, त्या परत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे मित्र आपल्या त्याच गोष्टी परत रिवाइज होतील. संविधान निर्मितीसाठी 64 लाख रुपये खर्च झाला. 63 लाख 83,80,000 समथिंग 84,000 असा काहीतरी खर्च आला, पण अप्रॉक्सिमेटली त्याला आपण 64 लाख असं मानतो. संविधान सभेचं चिन्ह हत्ती होतं. आता या हत्तीवरून भारतीय संविधानावर टीका सुद्धा होते की भारतीय संविधान इतकं मोठं आहे की भारतीय संविधान, म्हणूनच भारतीय संविधानाची निशाणी किंवा सभेचं चिन्ह हे हत्ती ठेवण्यात आलं. त्या हत्तीवरूनच इतकं जास्त मोठं हे संविधान आपण निर्माण केलं. संविधान अधिनियमित किंवा स्वीकारलं. आपण संविधान कधी पारित केलं किंवा कधी स्वीकारलं, तर मित्रो ते आपण स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 ला. यामध्ये याच दिवशी 15 कलम लागू करण्यात आले. ते कलम होते कलम 5, 6, 7, 8, 9 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे फक्त कलम दिलेले असतात. या ठिकाणी मी आपल्याला अजून सुटसुटीत करून सांगित आहे की कलम 5, 6, 7, 8, 9
हे नागरिकत्वा संबंधी, कलम 324 निवडणुकीसंदर्भी, नंतर 366, 367 संकीर्ण आहे, त्यानंतर 379, 380, 388, 391, 392 हे अस्थायी, संक्रमणीय व विशेष उल्लेख या भागातील आहे. कलम 393 हे संक्षिप्त नाव, प्रारंभ व निरसन या भागातील आहे, म्हणजे जो शेवटचा भाग आहे संविधानाचा. आता बघा या ठिकाणी पहिले 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि एक 394 कलम, 393 व 394 कलम संक्षिप्त नाव, प्रारंभ व निरसन या ठिकाणी 394 या ठिकाणी ऍड करायचं राहिलं मित्र, ते तुम्ही ऍड करून घेता. या व्यतिरिक्त अजून यामध्ये काय आपण समजून घेऊ शकतो, तर 26 जानेवारी 1950 ला संविधान पूर्णतः लागू केलं. 26 नोव्हेंबर 1949 संविधान आपण आंशिकरित्या लागू केलं, कारण त्यातील 15 कलम आपण लागू करून घेतला. अंतिम बैठक 24 जानेवारी 1950 ला पार पडली. या दिवशी संविधान सभा भंग करण्यात आली. बघा मित्र, या दिवशी संविधान सभा भंग करण्यात आली. कधी? 24 जानेवारी 1950. तर ह्याही गोष्टीत आपण कन्फ्युज होऊ नये. कधी जर पेपरमध्ये आलं, म्हणजे प्रश्न असा येणार तर नाही, पण जर कदाचित आला की संविधान सभेचे एकूण किती सेशन झाले, 11 जर ऑप्शनच नसलं तर कदाचित 12 असेल तर ते आपण बरोबर केलं पाहिजे. कलम 393 नुसार भारतीय संविधानाचं नाव, भारताचे संविधान असं दिलेलं आहे. HVR अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. FN मुखर्जी मसुदा बनवण्याचे प्रमुख होते, ज्यांना चीफ ड्राफ्ट्समन असं पद होतं. संविधानाचे लेखन, टेलिग्राफी ज्याला म्हणतो, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं. 16x22 इंचाच्या आकाराच्या पानावर त्यांनी लिखाण केलं. इंग्रजीमधील घटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं. त्यांनी 6 महिने निरंतर हाताने हे हस्तलिखित करून हे संविधान तयार केलं, ज्यावर नंदलाल बोस व PR राम मनोहर सिन्हा हे जे शांतिनिकेतनचे सदस्य होते यांनी नक्षीकाम केले आणि BR सिन्हा यांनीच हस्ताक्षराला डिझाईन सुद्धा केलं. हिंदी भाषेतील मूळ प्रत, हे बघा हा फॅक्ट आहे, हिंदी भाषेतील मूळ प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी केलं व नंदलाल बोस यांनी त्याला डिझाईन केलं. इथं हस्तलिखित झालं, हे आपण ते थोडा हस्तलिखित जागी तिथं नक्षीकाम म्हणू शकतो किंवा मग त्याला डिझाईन म्हणू शकतो. यामध्ये सभेने राष्ट्रमंडळ कॉमनवेल्थ ची सदस्यता स्वीकारली मे 1949 ला. राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान तसेच राष्ट्रपती यांची निवड 24 जानेवारी 1950 ला झाली. या व्यतिरिक्त काही असे फॅक्ट्स आहेत की ज्या यामध्ये समाविष्ट नाही. ते फॅक्ट मी आता तोंडी वाचून दाखवतो मित्र, त्यावर तुम्ही थोडंसं लक्ष दिलंच पाहिजे. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज निवडण्यात आला. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज निवडण्यात आला. मित्रो, डेट एक ध्यानात घ्या, यावर प्रश्न येतात. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत कोणतं, तर जनगण मन आणि राष्ट्रगान वंदे मातरम हे निवडण्यात आले. त्यासोबतच राष्ट्रपती यांची निवड सुद्धा 24 जानेवारी 1950 ला झाली. 26 जानेवारी 1950 ला आपण बोधचिन्ह निवडलं, ज्याला आपण एम्ब्लेम म्हणतो. यावर 4 प्राणी आहेत, 1 सिंह, 2 बैल, 3 हत्ती, 4 घोडा. घोडा म्हणजे घोडेच आहेत ते, ज्याला आपण गॅलोपिंग हॉर्स म्हणतो. 22 मार्च म्हणजे हे काम संविधान सभेत नाही केलं, पण 22 मार्च 1957 ला राष्ट्रीय पंचांग आपण निवडलं, जे 21 किंवा 22 मार्च पासून सुरुवात होते. आता राष्ट्रीय पंचांग मध्ये आपण कशाची निवड केली हे सुद्धा, आपण कोणत्या कॅलेंडरची निवड केली तेही सुद्धा आपण कमेंट मध्ये दिलं पाहिजे. भारतीय संविधानाचे जे शीर्षक आहे ते भारताचे संविधान आहे. कलम 394 मध्ये तसा उल्लेख आहे की 26 जानेवारी 1950 ला संपूर्ण संविधान लागू होईल. कलम 395 काय सांगते, तर 1935 चा कायदा समाप्त होईल. भारतीय स्वतंत्रता अधिनियम समाप्त होईल. यापुढे कोणता जुना कायदा राहणार नाही, सर्व जुने कायदे समाप्त होतील, असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आता पुढे आपला जो महत्त्वाचा फॅक्ट आहे तो फॅक्ट असा आहे की घटना समितीचे मूल्यमापन. घटना समितीचे मूल्यमापन करताना काही तज्ञांचे मत आपण जाणून घेऊ. ग्रॅनविल ऑस्टिन असं म्हणतात की सभेत काँग्रेसवालेच होते
संविधान सभा हे केवळ काँग्रेसवाल्यांची होती आणि काँग्रेसवालेच संविधान बनवणारे होते. त्यांनी संविधानाचं निर्माण केलं असं ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी संविधानाबद्दल मत केलं. के संतानम हे जे व्यक्ती आहेत, हे के संतानम म्हणतात की ज्यांना प्रतिनिधित्व मिळाले नाही, भारतामध्ये इतके सगळे विविध वृत्तीचे लोक राहतात, ज्यांना संविधानात प्रतिनिधित्व मिळालं नाही, अशी लोकमताची एकही छटा म्हणजे असं कोणीच नाही की ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असो, सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं. विस्काउंट सायमन म्हणतात ही फक्त हिंदूंची सभा होती, कारण इतरांना यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही. महात्मा गांधी म्हणतात की भारतीयांनी स्वतःच्या इच्छेनुसार हे संविधान बनवले. भारतीयांनी स्वतःच्या इच्छेनुसार हे संविधान बनवले असं महात्मा गांधी यांचं मत आहे. आता या व्यतिरिक्त काही टीका होतात, ते टीका बघू आपण. की ही जी सभा होती हे प्रातिनिधिक नव्हती, कारण प्रतिनिधित्व हे लोकांना मिळालंच नाही. ही जी सभा होती हे प्रतिनिधित्व करणारी नव्हती, कारण ही अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक झाली. आणि निवडणूक कोणी केली तर त्यावेळेला जे प्रांतीय सभा होत्या, ज्या विधानसभा होत्या, त्या विधानसभेतील सदस्यांनी ह्यांची निवड केली. कोणाची निवड केली तर या सदस्यांची निवड केली. पण ज्या लोकांनी या प्रांतातील लोकांची निवड केली होती, ज्यांनी प्रांतातील लोकांनी संविधान सभेची निवड केली, पण प्रांतातील लोकांची सुद्धा कोणीतरी निवड केली असेल ना, म्हणूनच आपण त्याला अप्रत्यक्ष म्हणतो. कारण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी म्हणजे आपण प्रांतातील सभा आहेत, ज्या विधानसभा आहेत, त्यांना त्या काळातल्या लोकांनी निवडून दिलं आणि त्यांनी संविधान सभेला निवडलं. पण जे लोक प्रांतातील सभेचे, विधानसभेचे होते, त्यांना कोणी निवडून दिलं तर ते सुद्धा भारतीयांनीच निवडून दिलं. पण या ठिकाणी मत देणारे, त्यावेळेला मत देणारे लोक केवळ 10% होते. भारतीय लोकसंख्येच्या केवळ 10% लोकांना अधिकार होता की त्यांना मतदान करू शकत होते. कारण उत्पन्न, शिक्षण आणि कर भरणे या 3 गोष्टीवर प्रतिनिधित्व दिलं जात, मतदानाचा अधिकार दिला जात होता. आणि त्यावेळेला या नियमांमध्ये केवळ 10% लोक बसले. आणि जर 10% लोकांनी मतदान करून जर ह्यांना निवडून दिलं असेल आणि यांनी प्रांतातील लोकांनी जर संविधान सभेतील सदस्य निवडून दिले असते तर या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं नाही. प्रांतांच्या निवडणुकीत केवळ 10% लोकांनीच भाग घेतला होता व यांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या सभेला व प्रतिनिधींनी सभेच्या सदस्यांची निवड केली. ही सभा सार्वभौम नव्हती. सार्वभौम म्हणजे ज्या वेळेला आपल्यावर कुणाचाही, ही टीका बघा, ही पण टीका रास्तच वाटेल आपल्याला, पण ज्या वेळेला आपण खोला जाऊ, ज्या वेळेला आपण अजून अभ्यास करू, त्यावेळेला ही टीका पण आपल्याला असं वाटेल की हे लागू पडत नाही. कारण सभा सार्वभौम नव्हती. कॅबिनेट मिशन 1946 साला जे इंग्रजांनी पाठवलं त्यानुसार संविधान सभा स्थापन झाली. पण संविधान इंग्रज गेल्यानंतर इंग्रजांची अटक होती की आम्ही म्हणजे आम्ही संविधान सभा स्थापन करू, त्यावेळेला आम्ही जाऊ. म्हणजे असं कॅबिनेट मिशन मध्ये मिशनच्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं होतं. मग ज्या वेळेला इंग्रजांचं भारतावर नेतृत्व होतं, प्रभुत्व होतं, नेतृत्व होतं, भारताचं ते आपल्या अधीन ठेवत होते, त्यावेळेला पर्यायच नाही की त्यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी वेगळं येईन आणि ते सभा बनवेल. कारण भारतामध्ये इतकं एकमत होतं. कारण हिंदू मुस्लिम वाद असो किंवा जातीयता असो, असे अनेक प्रश्न होते. गरिबी, श्रीमंती, कोणाला मतदानाचा अधिकार द्यावा न द्यावा, या सर्वांमुळे भारतामध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे हे सभा कॅबिनेट मिशनच्या ज्या शिफारशी होत्या त्यानुसारच स्थापन झाल्या. हा वेळेचा अपव्यय होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका काळ जर संविधान बनवण्यासाठी लागत असेल आणि अमेरिकेचं संविधान केवळ 4 महिन्यातच होत असेल तर हा तर वेळेचा अपव्यय आहे. हा वेळेचा अपव्यय आहे असं संविधान सभेवर टीका करताना म्हटलं जाते. पण मित्र, संविधान सभेबद्दल एक गोष्ट सांगायला झाली तर अमेरिकेच्या संविधानामध्ये केवळ 7 कलम आहे आणि त्याच्यामध्ये नंतर बदल झाले आहेत, संख्या वाढली. पण भारताच्या संविधानामध्ये जवळजवळ 395 कलम आहेत. त्यामध्ये वाढ म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये त्याचे उपकलम वगैरे वगैरे ते खूप मोठं होतं. आणि संविधान सभेबद्दल बोलायचं झालं तर मसुद्यावर केवळ 114 दिवसच काम झालं. 114 दिवस काम होणे आणि 4 महिने काम होणे आणि 7 कलम लिहिलं. भारताचं संविधान इतकं मोठं आहे, याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं
प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे, प्रत्येक गोष्ट इंटरप्रिट केलेली आहे आणि त्यामुळे हे संविधान मोठं झालं. आणि याला आपल्याला आणि अमेरिकेमध्ये कसं आहे की प्रत्येक राज्याचं संविधान वेगळं वेगळं आहे. भारतामध्ये तसं नाही, आपलंच एक संविधान आहे जे केंद्राचं आहे, ते प्रत्येक राज्यासाठी लागू होते. ग्रॅन्युअल ऑस्टिन आपल्याला सांगितलं की जे म्हणतात की यामध्ये काँग्रेसवालेच होते. मित्रो, या ठिकाणी आपण संविधानाची निर्मिती हा जो टॉपिक होता तो संपवला. मित्रो, मला थोडंसं आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे की मला असं वाटते की घटना निर्मिती याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक येते की घटनेची वैशिष्ट्ये काय काय. मग घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये काय काय घेतो आपण की आपल्या संविधानामध्ये आपलं संविधान हे एक मोठं संविधान आहे. त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आहेत, हे लिखित राज्यघटना आहे, ती विस्तृत आहे, ते ताठर किंवा लवचिक याचं सुवर्ण मध्य आहे, सार्वभौम समाजवादी आहे, सार्वत्रिक प्रोत मताधिकार आहे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, एकेरी नागरिकत्व, स्वतंत्र न्यायव्यवस्था, एकेरी न्यायव्यवस्था, द्विगृह कायदेमंडळ, न्यायालयीन पुनर्विलोकन, आणीबाणीच्या तरतुदी, त्यानंतर अल्पसंख्याक मागासवर्गीयांना सवलती, अशा अनेक बाबी आपण या संविधानाबद्दल सांगू शकतो. पण हे जर मी आता जर काही नवीन मुलं असतील, जर हे आता सुरुवातीला सांगितलं तर त्यामध्ये आपला वेळही जाईल आणि त्यामध्ये जर जुनं मुलं आहे त्यांना तर माहिती आहे, पण नवीन मुलांना हे समजणारही नाही की द्विगृह कायदेमंडळ काय आहे. मग त्याच्या म्हणजे हे नावं जरी माहित असले तरी त्याची डिटेलमध्ये आपल्याला माहिती होणार नाही. तर ज्या वेळेला आपण पुढे जाऊ आणि आपला ज्या वेळेला हा सर्व सिलेबस संपेल त्यावेळेला मला असं वाटते की संविधानाची वैशिष्ट्ये आणि संविधानाचे स्रोत की कोणत्या देशाकडून आपण काय स्वीकारलं हा टॉपिक आपण नंतर घेऊ. कारण मी आपल्याला सांगेल की इक्वॅलिटी बिफोर लॉ हे तरतूद आपण कुठून घेतले, कायद्यापुढे समानता किंवा मग कायद्याचे समान संरक्षण ही. मग ह्या संकल्पना जर आपल्याला माहित नाही तर ते पाठ करून का फायदा. मला असं वाटते की आपण संकल्पनात्मक अभ्यास केला पाहिजे, डिटेल वाचन करून समजून घेऊन आपण नंतर त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. मित्रो, हा मी जो प्रयत्न केलाय स्लाइडवर माझी स्वतःची नोट्स बनवून त्यामध्ये मी आपल्याला थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. आमचं जे आरंभ युट्यूब चॅनल आणि आरंभ एमपीएससी अकादमी युट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे आरंभ एमपीएससी अकादमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं आणि आम्हाला आपल्या मित्रांपर्यंत आमची जी प्लेलिस्ट आहे, आमचे जे प्रयत्न आहेत ते पोहोचवावे. मित्रो, अशीच पुढे निरंतर ही पॉलिटिची लेक्चर सिरीज सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त इतरही लेक्चर सिरीज आपल्यासाठी सुरूच आहेत. त्या सर्वांचा आपण लाभ घ्यावा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं. हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो.